आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शपथविधीच्या नंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली आहे। फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं। एकनाथ शिंदे स्वभावाने भावनिक आहेत, मात्र अजित पवार यांचं राजकारण त्या उलट आहे। अजित पवार खूप प्रॅक्टिकल आहेत, अजितदादा व्यावहारिक राजकारण करतात, माझे दोघांचीही तेवढेच चांगलं जमतं असं फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं। दोनों के स्वभाव का अंतर है। शिंदे साहब का स्वभाव ये इमोशनल स्वभाव है, अजीत दादा का स्वभाव ये प्रैक्टिकल है। अजीत दादा प्रैक्टिकल पॉलिटिक्स करते हैं, प्रैक्टिकल एडमिनिस्ट्रेशन करते हैं। शिंदे जी चूंकि बाळासाहेब ठाकरे जी की शिवसेना से आए हुए हैं तो इमोशन उनके लिए ज़्यादा मायने रखती है, तो इसलिए मेरा दोनों से अपना कनेक्ट है। महाशपथविधी सोहळ्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार खलबतं सुरू झाली आहेत। गृह मंत्रालयासाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला भाजपनं नवे पर्याय दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला 3 वजनदार खात्यांचे पर्याय दिल्याचं बोललं जातं। यात पहिलं खातं आहे नगरविकास। नगरविकास खातं हे महत्त्वाचं आणि मोठं खातं मानलं जातं। आत्तापर्यंतच्या इतिहासात बहुधा हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच राहिलं आहे। अनेक मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात नगरविकास खातं स्वतःकडे ठेवलं आहे। दुसरं महत्त्वाचं खातं आहे महसूल आणि तिसरं महत्त्वाचं खातं आहे जलसंपदा। शिवसेनेनं या तीनही महत्त्वाच्या खात्यांपैकी एक पर्याय निवडावा असं भाजपकडून सांगण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे।